राजाला घोडा घ्यायचा होता. राजा म्हणलं त्या आंधळ्याला घेऊन जाऊ. घोडा घेताना नेलं 1 लाख रुपये घोड्याची किंमत केली. तिथे आंधळ्याला विचारलं घ्यायचं का घोडं. आंधळ म्हणलं हे घोडं चांगलं आहे पण हे घोडं पाण्यामध्ये बसतंय, घ्यायचं तर घ्या नाही तर नका घेऊ. आता राजा म्हणलं घोडं पाण्यात कसं बसवत. आंधळ म्हणलं घोड्याच्या मालकाला जरा दट्टून विचारा तुम्हाला फसवायला ते. राजानं त्याला दट्टीलं म्हणलं आम्हाला फसवतं का, पाण्यात बसणार घोडं द्यायला. ते म्हणलं बरोबर आहे, लहानपणी या घोड्याची आई वारली होती म्हणले म्हणून हे म्हशीला पेत होत आणि म्हशी पाण्यात गेले हे बी जात होत आणि म्हशी बसलं की हे बी बसत होत. याला पाण्यात बसायची सवय झाली. सौदा कॅन्सल झाला. राजा खुश झाला. दरबारात आल्यावर आंधळ्याला म्हणलं 10 किलो ज्वारी बक्षीस देतो, पण तुला कस काय माहित झालं घोडं पाण्यात बसतंय म्हणून. आंधळ म्हणलं राजे साहेब मी आता घोड्याचा वास घेतला तर त्याच्या अंगामध्ये मला शेणाचा वास आला म्हणून मी अंदाज लावला की कुठं तरी पाण्यात बसलं मसड याच्यावर अंगावर हागली म्हणून. त्याला 10 किलो ज्वारी बक्षीस दिली. त्याच्या बाद दुसरी गोष्ट झाली, राजाच्या पोराला पोरगी बघायला जायचं. दुसऱ्या राजाची पोरगी होती, या राजाचं पोरग. आता राजा म्हणला आंधळ्याला घोड्याचं कळतंय तर माणसाचं बी कळत असत. पोरगी बघायला आता याला संगत देऊ नेलं. या राजानं त्या राजाच्या दरबारात बसले. पोरीनं चहा पाणी आणली. सगळ्यांनी पोरगी पाहिली. पोरगी चहा पाणी देऊन गेली. मग राजा म्हणला पोराचा बाप ही चहा पाणी आणलेली पोरगी होती म्हणले माझ्या पोराला करायची का. आंधळ म्हणलं मला कुठं दिसतंय म्हणलं. त्या पोरीच्या अंगाला हात लावून सांगतो म्हणले हात लावले अंगाला. पुन्हा बोलिलं पोरीला. आंधळीच्या पुढे उभी केली. पोरीच्या अंगाला हात लावला आणि पोरीला जा म्हणलं. आणि राजाच्या कानात सांगितलं म्हणलं राजे साहेब ही पोरगी राजाच्या पोटची आहे पण राणीच्या पोटची नाही. बाप राजा आहे पण आई राणी नाही. आई दुसरीच बाई येते नाचणारी बाई. करायची तर करा नाही विचार. ते राजाला म्हणलं ते म्हणलं हुंड्याचं काय बोला पण ही पोरगी म्हणले माझी नाचणारी बाईची मीच बाप आहे आई राणी नाही. सोयरीक बी कॅन्सल केली आंधळ्यानं. राजा म्हणला पुन्हा तुला 10 किलो ज्वारी बक्षीस देतो पण तुला कोणा सांगितलं होतं ही नाचणाऱ्या बाईची पोरगी आहे म्हणून. आंधळ म्हणलं राजे साहेब त्या पोरीनं जेव्हा चहा पाणी आणलं पायाचे घुंगरं होते तिच्या आवाजाची चाल नाचणाऱ्या बाईच्या आवाजासारखी होती. आणि दुसरी गोष्ट त्या पोरीच्या अंगाला हात लावला तर गार उभी राहिली. चांगली बाई अंगाला हात कसा लावली म्हणून मी अंदाज लावला म्हणले. पुन्हा राजानं 10 किलो ज्वारी बक्षीस दिली. आता म्हणलं माझं भविष्य सांग आंधळा तुला हुशार आहे मागलं पुढचं सगळं सांग. आंधळ म्हणलं तुमचं सांगितलं की माझं मुंडकं शाट करता तुम्ही म्हणले नाही सांग. आग्रह केला. एकांतामध्ये सांग म्हणले. एकट्यामध्ये गेले. आंधळ म्हणलं राजाला राजे साहेब तुम्ही राणीच्या पोटचे नाही राजाच्या पोटचे नाही हलकट घराण्यातली भिकार चोटावला ते तुम्ही म्हणले असं कसं म्हणायला तू मुंडकं उडीत. ते म्हणलं माझं चूक असं तर मी फाशी घेतो फक्त तुमच्या आईला जाऊन ही गोष्ट विचारा. तुमची आई म्हणली खरं आहे खोटं आहे तर मी शिक्षा घ्यायला तयार. राजा गेला त्याच्या आईकडे आणि म्हणलं आई आंधळा असं असं बोललं मला खरं काय ते सांग. त्या आंधळाचं मुंडकं शाट करायचं. राजाची आई म्हणली आंधळ्याला शिक्षा देऊ नको त्याचं खरं आहे. एका युद्धामध्ये राजा मारला गेला गादीला कोणी वारीच राहिलं नाही. मला मुलगा नाही राहिला कोणीच नाही राहिला. तेव्हा मी खोटं सांगितलं गरोदर आहे म्हणून. काही दिवसांनी गरोदर असल्याचं नाटक केलं आणि एका रात्री शिपायांना सांगितलं रात्रीच्या वेळी मुलगा चोरून आणा तानं मूल. त्यांनी कोणाचं तरी मूल चोरून आणलं आणि दरबारामध्ये सकाळी बातमी करून म्हणजे राणी साहेबाला मुलगा झाला तुझा सांभाळ केला लहानाचं मोठी केलं आणि गादीवर बसवलं पण तू आमच्या घरात जन्मलेला नाही. आता राजा अफजाला म्हणला आंधळ्याला ही गोष्ट दोघातच राहू दे आता तुला कोणाला सांगू नको पण तुला माहीतच कस काय झालं. आंधळ म्हणलं राजे साहेब
घोडा घेताना तुमचा 1 लाखाचा फायदा केला तर तुम्ही 10 किलो ज्वारी बक्षीस दिली. तुम्ही राजाची औलाद असते तर सोन्याचा लाकेट दिला. पुन्हा चोरी करताना तुम्हाला वाचिलं. तुम्ही 10 किलो ज्वारी बक्षीस दिली. राजा राणीची औलाद असते तर 10-5 एकर जहागीर दिली असती. तसे आता कोणी म्हणतात साहेब लोक मी बी शेतकऱ्याच आहे. माझा बी बाप शेतकरी आहे पण ही औलाद शेतकऱ्याची आहे का नाही याच्याबद्दल